हेलो बच्चों, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण क्लास 8चा जो सायन्सचा लेसन आहे इकोसिस्टीम 18 नंबरचा म्हणजे परिसंस्था या लेसनवरील जी प्रश्न उत्तरे आहेत, क्वेश्चन आन्सर्स आहेत ती आपण इथे सॉल्व करणार आहोत। आता हा लेसन संपल्यानंतर जी एक्सरसाइज दिलेली असते म्हणजे प्रश्न उत्तरे, त्यातील जो पहिला प्रश्न आहे कंप्लीट द फॉलोइंग बाय यूजिंग करेक्ट ऑप्शन। आता आपल्याला इथे 3 ऑप्शन दिलेले आहेत, त्यामधील आपलं एक ऑप्शन आपलं जे बरोबर आहे ते शोधून आपल्याला इथे लिहायचं आहे। फर्स्ट आहे एअर वॉटर मिनरल सॉइल आर डॅश फॅक्टर्स ऑफ ॲन इकोसिस्टीम आणि त्याचा आन्सर येतं बघा फिजिकल। इकोसिस्टीम 3 ऑप्शन दिलेले होते बघा, फिजिकल, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक। आपलं फिजिकल हे त्याचं आन्सर आहे। सेकंड आहे बघा रिव्हर, पॉन्ड्स, ओशन आर डॅश इकोसिस्टीम आणि लँड, ॲक्वेटिक, सिंथेटिक असे 3 ऑप्शन आहेत। आपला आन्सर आहे ॲक्वेटिक, ठीक आहे। नंतर थर्ड आहे मॅन इज डॅश इन ॲन इकोसिस्टीम, प्रोड्युसर, कन्झ्युमर, डिकम्पोजर। तर आपलं आन्सर आहे कन्झ्युमर, ठीक आहे। त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे मॅच द फॉलोइंगचा आहे। एका साईडला इथे प्रोड्युसर दिलेला आहे आणि इकडे इकोसिस्टम दिलेलं आहे। तर प्रोड्युसरमध्ये बघा पहिला आहे कॅक्टस, कॅक्टसचं आन्सर काय येतं, इकोसिस्टीम काय येतं तर डेझर्ट। सेकंड आहे ॲक्वेटिक प्लांट्स, त्याचं आन्सर काय येतं ॲक्वेटिक। नंतर मार्ग्रोस सी, त्याचं आन्सर काय येतं बघा क्रीक। आणि पाईन, त्याचं आन्सर काय येतं फॉरेस्ट, ठीक आहे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 3 आहे गिव्ह माय इन्फॉर्मेशन। आता इन्फॉर्मेशन कशाची लिहायची आहे। फर्स्ट आहे इकोसिस्टीम, इकोसिस्टीमबद्दल आपल्याला 6 ते 7 पॉईंट्समध्ये 6 ते 6 लाईनमध्ये आपल्याला इथे आन्सर लिहायचा आहे। इकोसिस्टीम म्हणजे काय, तर त्याचे काही पॉईंट्स आहेत बघा, इथे स्क्रीनवरती तुम्हाला आन्सर दिसत आहे, तुम्ही आन्सर बघू शकता। ह्याचे 6-7 पॉईंट्स इथे दिलेले आहेत इकोसिस्टीमचे, ठीक आहे। त्यानंतर सेकंड आहे बायोमी, बायोमीबद्दल आपल्याला माहिती लिहायची आहे। बायोमी म्हणजे काय आणि त्याबद्दल आपल्याला 6 ते 7 पॉईंट्समध्ये आन्सर इथे लिहायचं आहे। Biomi are very large ecological areas of earth surface with fauna and flora। या पद्धतीने आपल्याला आन्सर इथे लिहायचा आहे। तुम्ही स्क्रीनवरती आन्सर इथे बघू शकता, ठीक आहे। नंतर या साईडला देखील आहे बघा। त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे तो आहे फूड वेब। फूड वेब म्हणजे काय, अ फूड वेब और फूड सायकल इज अ नॅचरल interconnection of food chains and a graphical representation or what is an ecological community। खाली ते आन्सर दिलेलं आहे बघा, त्याचं स्क्रीनवरती पूर्ण आन्सर दिलेलं आहे पॉईंट्समध्ये, ठीक आहे। त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 आहे गिव्ह सायंटिफिक रिझन। आपल्याला शास्त्रीय कारण सांगायचं आहे, सायंटिफिक रिझन इथे लिहायचं आहे। फर्स्ट आहे त्यातील प्लांट्स इन ॲन इकोसिस्टीम आर कॉल्ड कन्झ्युमर्स आणि त्याचा आन्सर तुम्ही इथे बघू शकता। प्लांट्स प्रोड्युसर्स देअर ओन फूड बाय यूजिंग लाईट एनर्जी फ्रॉम द सन, कार्बन डायऑक्साइड फ्रॉम द एअर अँड वॉटर फ्रॉम द सॉइल टू प्रोड्यूस फूड इन द फॉर्म ऑफ ग्लुकोज और शुगर। आणि सेकंड पॉईंट आहे देअरफॉर प्लांट्स आर कॉल्ड प्रोड्युसर्स सिन्स दे मेक देअर ओन फूड, ठीक आहे। या पद्धतीनेच लिहायचं आहे। सेकंड आहे त्यामधील लार्ज डॅम्स डिस्ट्रॉय इकोसिस्टीम आणि त्याचा आन्सर तुम्ही इथे बघू शकता स्क्रीनवरती, लार्ज डॅम डिस्ट्रॉय इकोसिस्टीम, ठीक आहे। त्यानंतर थर्ड नंबर आहे रायनॉस वेअर रिस्टोर्ड इन दुधवा फॉरेस्ट, त्याचा आन्सर आहे इथे बघा, ठीक आहे। त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 आहे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन। त्यातील पहिला क्वेश्चन आहे व्हॉट आर द इफेक्ट ऑफ इन्क्रीजेस पॉप्युलेशन ऑर इकोसिस्टीम आणि त्याचा आन्सर थोडंसं मोठं आहे बघा, पॉईंट्समध्ये दिलेलं आहे। पॉप्युलेशन ग्रोथ सेट ऑफ सिग्निफिकंटली अफेक्ट इकोसिस्टीम सर्व्हिसेस, ठीक आहे। 3 पॉईंटमध्ये त्याचा आन्सर आहे, तुम्ही बघू शकता इथे स्क्रीनवरती। त्यानंतर नेक्स्ट जो क्वेश्चन आहे बघा बी नंबरचा, हाऊ इज अर्बनायझेशन रिस्पॉन्सिबल फॉर डिस्ट्रक्शन ऑफ इकोसिस्टीम आणि त्याचा आन्सर बघू शकता तुम्ही इथे स्क्रीनवरती, हवं तर स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता।
5 पॉईंटमध्ये त्याचा आन्सर इथे दिलेला आहे. सी नंबरचा क्वेश्चन आहे, व्हॉट आर अ रिझन फॉर वॉर. वॉरचे रिझन आपल्याला इथे द्यायचे आहेत. त्याचं आन्सर इथे आहे समोर. त्यानंतर डी नंबरचा क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द इंटरॅक्शन अमंग द फॅक्टर्स ऑफ ॲन इकोसिस्टीम. आणि त्याचा आन्सर बघा इथे स्क्रीनवर दिसत आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढे इथे खाली पण त्याचे आन्सर इथे दिलेला आहे अजून. त्यानंतर सी नंबर आहे पुढे ई नंबर आहे, डिफरन्स बिटवीन एव्हरग्रीन फॉरेस्ट अँड ग्रासलँड. डिफरन्स लिहायचा आहे, तो इथे पॉईंट्समध्ये दिलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 आहे, डिस्क्राईब द फॉलोइंग पिक्चर डायग्राम बुक. इथे 2 पिक्चर दिलेले आहेत, फर्स्ट आणि सेकंड. फर्स्ट आहे डेझर्टचा आणि सेकंड जो आहे तो एव्हरग्रीन फॉरेस्ट. दोन्ही पिक्चर बघून आपल्याला त्याचे पॉईंट्स लिहायचे आहेत. आता फर्स्ट आहे डेझर्ट इकोसिस्टीम. डेझर्ट इकोसिस्टीमबद्दल आपण आन्सर इथे या पद्धतीने लिहिणार आहोत. हे स्क्रीनवरती आन्सर दिसत आहे. त्यानंतर बी आहे एव्हरग्रीन फॉरेस्ट. एव्हरग्रीन फॉरेस्टचे देखील इथे पॉईंट्समध्ये आन्सर दिलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे इथे आपल्याला पिक्चर दिलेलं आहे आणि त्या पिक्चरवरून आपण आन्सर इथे लिहायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण चॅप्टर नंबर 18 जो आहे इकोसिस्टीमचा, तर त्यावरील ही प्रश्न उत्तरे आहेत, एक्सरसाइज आहेत, ती इथे सॉल्व केलेली आहेत. आय होप हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला नक्की समजला असेल, क्वेश्चन आन्सर समजले असतील. तर या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.